नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुमच्याबरोबर बाजरीची भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे. सर्वात आधी आपल्याला तवा हा बारीक ते मध्यम गॅसवर तापत ठेवायचा. मग ताटामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ काढून घ्यायचं. आता या पिठामध्ये तुम्ही लागतं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अंदाजानेच पाणी टाकत राहायचं आणि मिक्स करत राहायचं. आता याचं ताटामध्ये असं मऊसूत गोळा होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं. हे कणिक मळताना काळजी घ्यायची की हे जाडसर नसलं पाहिजे. जेवढं बाजरीचं कणिक हे मऊ असेल तेवढा तुमचा गोळा पण मऊ होणार आणि बाजरीची भाकर ही चिरण्याचे चान्सेस कमी असणार. आता हा गोळा जो मऊ करून घेतला तो आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यावर त्याला गोल करून घ्यायचं आणि ताटात थोडेसे सुकं पीठ ॲड करायचं. सुकं पीठ ताटात टाकल्यानंतरून आपल्या हातांनी ही भाकर थापून घ्यायची. आता ही तुम्हाला जशी मीडियम किंवा बारीक जाड पाहिजे असेल तशी ती भाकर तुम्ही थापून घ्यायची. आता माझी भाकर बघा कशी पूर्ण गोल थापली गेली आहे. आता तुम्ही तवा चेक करायचा. तवा तापला असेल तेव्हा तुम्ही ती भाकर त्याच्यावर टाकायची. आता जी खालची थापताना खालची साईड होती ती वरून आली पाहिजे आणि जी वरची साईड होती भाकरीची ती खालून गेली पाहिजे. आणि व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. भाकर कुठे कोरडी राहणार नाही ना हे चेक करायचं. आता थोडंसं पाणी सुकल्यावर ही भाकर पलटून घ्यायची. भाकरीला दुसऱ्या बाजूने पण पूर्णपणे भाजून घ्यायची. मधून ही भाकर चेक करत राहायची. भाकर चेक करत व्यवस्थित पलटून घेऊन भाजायची. आता ती एका साईडने पूर्ण भाजल्या गेल्यावर ती तुम्ही गॅसवरही भाजू शकता. याचे काठ वगैरे व्यवस्थित चेक करायचे भाजले गेलेत की नाही. नाहीतर ते आधी काठ भाजून घ्यायचे. आता ही दुसऱ्या साईडनेही मी डायरेक्ट तव्यावर भाजून घेत आहे. अशा प्रकारे आपली भाकर आता ही भाजली गेली आहे. आता तुम्हाला जर थोडी कडक करायची असेल तर बारीक गॅसवर ही भाजत ठेवायची आणि दोन्ही साईडने पुन्हा भाजून घ्यायची. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.